खिडकीतून आलेला सूर्यप्रकाश चेहऱ्यावर पडताच रेवतीने डोळे उघडले. बाजूला अजूनही सुभाष झोपलेला होता. झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्याच्याकडे बघून रेवती मंद हसली. खूप दिवसातून तिलाही एवढी गाढ झोप लागलेली. पलंगावरून उठून तिने स्वतःच आधी सगळं आवरून घेतलं आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. काहीच वेळात सुभाषही उठला. त्याला चहा देऊन रेवतीने पटपट चपात्या आणि भाजी करून घेतली. काहीच वेळात सुभाष कामावर निघून गेला. त्यानं मुद्दामहून रेवतीपुढे नित्याबद्दल बोलणं टाळलं होतं, कारण त्याला जाणवून द्यायचं नव्हतं की तो तिच्यासाठी अगदी उतावळा आहे. दरवाजा नॉक करून रेवती दरवाजा उघडायची वाट बघू लागली. दरवाजा उघडेपर्यंत तिने छातीवरील साडीचा पदर हलकेच खाली पकडला, जेणेकरून ब्लाऊजमधून छातीची घळ सहज नित्याच्या नजरेस पडावी. पण तेवढ्यातच दरवाजा उघडला गेला. रेवती हसून काही बोलणार, पण तिने आपले शब्द आवरले, कारण दरवाजा उघडणारी नित्या नव्हती. थोडीशी उंचीने कमी, मोठाले आणि टपोरे डोळे, गोल चेहरा, जेमतेम नित्याच्याच वयाची. त्या मुलीने फक्त भुवया उंचावून रेवतीला विचारलं, कोण आहात आणि इथं काय काम आहे? रेवतीला तिचा प्रचंड राग आला. कमीत कमी शब्दाने तर विचारायचं. नित्या आहे का? रेवतीने विचारलं. परत तिने फक्त होकारार्थी मान हलवली. नित्या, नित्या, कोणीतरी आलंय बघ, तिने आतमध्ये आवाज दिला. तसं नित्या बाहेर हॉलमध्ये आली आणि समोर रेवतीला बघून तिच्या चेहऱ्यावर एक भलं मोठे हास्य पसरलं. काकू, या की. नित्याने तिला आतमध्ये बोलवलं. ही सुद्धा, काल म्हणलं होतं ना ती येणार आहे, बघा आली ती. नित्या तिची ओळख करून देत बोलली. याच का त्या काकू ज्यांच्याबद्दल तू मला आल्यापासून सांगतेय? सुधाने विचारलं. त्यावर नित्याने हो म्हणाली. रेवतीला मनातून थोडं बरं वाटलं. म्हणजे आपला एक प्रभाव तर नित्यावर झाल्याचं रेवतीला दिसून आलं. मग सकाळ सकाळी काय काम काढलं आमच्याकडे? सुधाने विचारलं. तसं नित्याचे तिचा हात जोरात दाबत तिला गप्प बसायला सांगितलं. रेवतीला जरा विचित्र आणि ओरमटच वाटली होती सुधाचं वागणं. तुला कपडे व्यवस्थित ठेवायचे आहेत ना अजून? नित्याने सुधाला तिचं राहिलेलं काम आठवून दिलं. पण तिच्या बोलण्याचा अर्थ सुधाने तिथून जावा असाच होता. सुधा काही न बोलता तिथून आतल्या रूममध्ये निघून गेली. ती गेल्यावर नित्याने रेवतीला बसायला सांगितलं. चहा करून देऊ का काकू तुम्हाला? नित्याने विचारलं. नको नको, चहा नको. तुला हेच विचारायला आले की आज मी शॉपिंगला चाललीये, एकटीच आहे. तू सोबत येते का विचारायचं होतं. रेवतीने तिचा विषय मांडला. काकू, सुधा कालच आलीये, मग तिच्यासोबत थोडा वेळ? हो, मी समजू शकते. तुला सहजच विचारायला आले होते. जाते मी एकटीच. चेहऱ्यावर बळजबरीचं हसू आणत रेवती उठली आणि जायला लागली. नित्याला खरं तर वाईट वाटलं. कालच त्यांच्याकडे डिनर करून आलेली आणि आज त्यांना असं ती नाही म्हणत होती. काकूने दरवाजा उघडला. काकू. तेवढ्यात नित्याने त्यांना थांबवलं. रेवती मागे वळून बघितलं. किती वाजता जाणार आहात? मला आवरून बसायला बरं. आता सुद्धा काय रोज इथेच असणार आहे की? नित्या म्हणाले आणि रेवतीला आनंदच झाला. 11 वाजता जाऊ, झालं की फोन करते तुला, रेवती आनंदाने म्हणाली. हो चालेल, नित्या म्हणाली आणि रेवती घरातून बाहेर पडली. चला, म्हणजे सुरुवात तर झाली. मनातच विचार करत ती तिच्या घरी आली. तिच्यासाठी आभाळ ठेंगणं झालेलं. तिच्याकडे आज दिवस होता, कारण उद्यापासून नित्या जॉबसाठी दिवसभर बाहेरच राहणार होती. मग दिवसात त्यांचं बोलणं होणं अशक्य आणि रात्री तिच्यासोबत सुधा असणारच. सुधाच्या डोक्यात विचार येताच रेवतीच्या कपाळावर आट्या उमटल्या. किती उर्मट मुलगी ती, अगदी नित्याच्या उलट. या दोघी कशा मैत्रिणी झाल्या असतील देवच जाणे, रेवतीने विचार केला. साधारणपणे तासाने रेवतीने फोन केला आवरून झालं का म्हणून. नित्याने फक्त 5 मिनिटे मागून घेतली. रेवतीनेही हसून सांगितलं, सावकाश आवर, आपल्याला काही घाई नाही, पूर्ण दिवस आहे. आणि इथूनच रेवतीचा खेळ चालू झालेला. एक मानसिक खेळ. सगळं काही रेवती रचणार होती, ती नित्याला चालवणार होती. पण नित्याला असं वाटलं पाहिजे की नित्या सगळं निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, ती स्वतः सगळं ठरवतेय. पण तसं नसणार होतं. समोरील माणसावर आपण आपला निर्णय थोपवला की त्याला बळजबरी केल्यासारखं वाटतं. पण या उलट त्याच जागी जर चपळाईने त्याला काही निवडक पर्याय दिले आणि त्यातून त्याच निर्णय घ्यायला सांगितलं की त्या माणसाला वाटतं त्याने स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला आहे, स्वतःच्या स्वातंत्र्याने. पण तसं अजिबात नसतं. त्याचे निर्णय एकंदरीत समोरील व्यक्तीच्या दिल्या जाणाऱ्या पर्यायावर अवलंबून असतात. रेवती याच तत्त्वाचा वापर करणार होती. नित्याला आवरायला किती लागेल तेवढा वेळ घ्यायला सांगून पुढील पूर्ण दिवस तिच्या आवरण्यात झालेल्या उशिरामुळे एकत्र काढतोय हे जाणवून द्यायचं. रेवती अगदी तल्लख बुद्धीची, मनाशी खेळ कसे खेळायचे यात अगदी निपुण.
रिक्षा. रेवतीने एका रिक्षाला थांबवलं. जवळील कापड दुकानाचं नाव सांगून तिथे न्यायला सांगितलं. खूप छान दिसतेस आज. रिक्षात बसल्या बसल्या रेवतीने नित्याला कॉम्प्लिमेंट दिली. त्यावर नित्या हसून धन्यवाद म्हणाली. नित्याने अंगावर मारलेला सेंट रेवतीला अगदी भारी वाटला. काहीच वेळात रिक्षा कपड्याच्या दुकानापुढे येऊन थांबली. 20 रुपया मॅडम, रिक्षावाल्याने सांगितलं. तसं रेवतीने तिच्या पर्समधील 20ची नोट काढून त्याला दिली आणि त्या दोघींनी दुकानात प्रवेश केला. आधी साड्यांच्या सेक्शनला जाऊन दोघींनी वेगवेगळ्या साड्या बघितल्या. कुठली नित्याला पसंत पडायची आणि रेवतीला नाही, तर कुठली रेवतीला आवडायची नित्याला नाही. त्यांची ही जुगलबंदी बराच वेळ चालू होती. काही वेळाने आणि जवळजवळ 15-20 साड्या बघून झाल्यावर दोघींनाही पसंत पडेल एक साडी सापडली. त्यानंतर त्यांचा मोर्चा दुकानातून इकडून तिकडून फिरू लागला. रेवतीने नित्यासाठीही अनेक कपडे पसंत केले, पण नित्याने काही दिवसापूर्वी शॉपिंग केल्यामुळे तिला आता दुसरे कपडे नको होते. तरीही रेवतीने स्वतःच्या पैशाने तिच्यासाठी एक मस्त असा ड्रेस घेतलाच. एक प्रेमळ दबाव रेवती तिच्यावर टाकत होती. तिथून बराच वेळ बाकीच्या दुकानात हिंडून काही ना काही घेत त्याची गंमत मस्ती चालू होती. नित्या रेवतीला तिच्या लग्नाचे किस्से विचारत होते. रेवतीही तिला सगळं काही रंगवून सांगायची. सुभाषची आणि तिची पहिली भेट, त्यातून झालेले त्यांचं प्रेम आणि नंतर लग्न. नित्याही अधूनमधून एखादी पंचलाईन मारायची. कुठली जास्तच हसू आणणारी असायची तर एखादी अजिबातच नीरस असायची. परत त्याच नीरस पंचलाईनवर दोघीही हसायच्या. रेवती यशस्वीपणे नित्यासोबत कनेक्ट झाली होती. मनातील शंका, मनातील विचार अगदी सहजपणे दोघी एकमेकींना सांगत होत्या. चालत चालत हळूच रेवती तिचा हात पकडायची, जेणेकरून नित्याच्या मनात कुठल्याही प्रकारचे दुमत राहू नये. पण जशा मैत्रिणी पकडतात तसंच. त्यापुढे जाण्याचा तिचा अजून प्रयत्न केला नव्हता. 2 तास फिरून झालं की आता त्यांना भुकेची जाणीव होऊ लागली. लगेच त्यांनी एक चांगलं हॉटेल बघितलं. रेवतीसाठी आता वेळ होती नित्याच्या आवडीनिवडीची माहिती करून घ्यायच्या. रेवतीने जेवता जेवता हळूहळू नित्याच्या सगळ्या नावडी माहिती करून घेतली. तिच्यासाठी काम थोडं सोपं झालेलं, कारण त्यांच्या आवडी जवळजवळ सारख्याच. जेवणही झालं. बघता बघता दुपार ओलांडून गेली. दोघीही आता परत घरी जायचं ठरवलं. नित्या रिक्षाला बोलवणारच की तेवढ्यात रेवती तिला बोलते. अगं नित्या थांब, माझं अजूनही एक काम राहिलं आहे. नित्याने रेवतीला विचारलं. कोणतं काम? माझ्या आधी लक्षात नव्हतं, पण आता अचानक लक्षात आलं. मला अंडरगारमेंट्स घ्यायचे आहेत. रेवती थोडी चाचरली बोलताना. साहजिकच हे सगळं तिनंच ठरवलेलं. मग आता? नित्याने तिला विचारलं. मला बाई लाज वाटते दुसऱ्यासोबत घ्यायला. मग तू कशी येणार? रेवती बोलली तसं नित्या तिच्याकडे बघून खळखळून हसू लागली. अहो काकू, त्यात लाजायचं काय हो एवढं? चला जाऊयात आपण. नित्याने पुढाकार घेतला आणि बस हेच रेवतीला पाहिजे होतं. पहिले पाऊल नित्याकडूनच. आता तेच जर रेवती आधी तिला चल म्हणाली असती तर हा निर्णय रेवतीचा झाला असता. हो, तेव्हाही नित्या रेवतीसोबत गेलीच असती, पण तो निर्णय तिचा स्वतःचा नसता तर रेवतीचा असता. आता इथं मात्र रेवतीने नित्याला प्रेरित जरूर केलं चला म्हणायला, पण अगदी स्वेच्छेने. हा रेवतीच्या योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा होता. इथे तिने नित्यासोबत शारीरिक स्पर्श योजला होता. तिच्या मैत्रीच्या निर्माण झालेल्या नात्याला आता पुढं घेऊन जायचं हीच वेळ होती. रेवती आणि नित्या दोघी दुकानातून बाहेर पडल्या. 2 म्हणता नित्याने रेवतीला चांगले 3-4 वेगवेगळ्या फॅशनचे ब्रेसियर्स खरेदी करून दिल्याने रेवती तिला म्हणत होती या वयात तिला याचा काय उपयोग. पण नित्याने ऐकलं तर खरं. नित्याला या सगळ्यांची गंमत वाटत होती. ही शेवटची खरेदी झाली आणि दोघींनी घराकडचा रस्ता धरला. आज घरी गेले की ट्राय करून नक्की बघा. रिक्षात बसल्यावर नित्या हळूच रेवतीला म्हणाली. काय तू पण माझ्या मागे लागली आहे? मी घेऊन काय करू आता हे सगळं? तुझ्या वयात असताना हे सगळं वेगळं होतं. रेवती तिला म्हणाली. माझ्या वयात म्हणजे? असा किती फरक आहे काकू आपल्यात? आहेच तर. आणि काय गं, मला सगळी खरेदी माझ्यासाठी करून तुला काही घेतलं का नाही? रेवतीने मिश्किल हसत नित्याला विचारलं. तसं नित्याला थोडं लाजल्यासारखं झालं. तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का नाही कोणी? रेवतीने तिच्या खांद्याला हलकेच धक्का देत विचारलं. नाही ना, नित्या बोलली. काय सांगते? मला तरी असं खोटं नको बोलू. तुझ्यासारख्या सुंदर आणि एवढ्या चांगल्या स्वभावाच्या मुलीचा बॉयफ्रेंड नसतो म्हणजे छे, मला तर पटत नाही बघ. रेवती आश्चर्य व्यक्त करत म्हणाली. खरंच तर कधी वेळच नाही मिळाला स्वतःपासून वर बघायचा. आधी कॉलेजमध्ये स्वतःला सावरत डिग्री पूर्ण केली आणि नंतर हेच जॉबसाठी इकडे तिकडे भटकणं चालू झालं. उगाच नाही त्या वयात काहीतरी करून पुढचं आयुष्य बरबाद करून घेणं मला नाही पटत. नित्याच्या बोलण्यात उदासीनतेच्या छटा पसरलेल्या. मग आता बघायचं ना. तसं तुझं वयही आहे.
आणि अजून 1-2 वर्षात तर लग्न करायचंच आहे तुला, म्हणूनच त्याआधी करून घे एन्जॉय, रेवती म्हणाली. बघू करेन विचार यावरही, नित्या परत हलकं लाजत बोलली. तसं रेवतीने तिच्या खांद्याला हळूच एक चिमटा घेतला. आऊच काकू, नित्या लटक्या रागात बोलली. त्यांच्या गप्पा गोष्टी मागे चालू होत्या. अर्थातच रिक्षा ड्रायव्हरला ऐकू जाणार नाही याची खात्री त्यांनी केलेली. ए लो आपका बिल 20 रुपया, रेवतीने 20ची नोट रिक्षावाल्याला दिली आणि त्यातील पिशव्या काढून घेतल्या. रेवतीला त्याचं ओझं झालेलं. नित्या आता तिच्या घरी जाणार होती, पण रेवतीला झालेलं ओझं बघून तिने रेवतीकडील 2 पिशव्या घेतल्या. रेवतीने थोडं कष्टाने घराचा दरवाजा उघडला आणि परत हसत हसत दोघी आतमध्ये गेल्या. सुधा खिडकीतून बघत होती. नित्याला एवढं खुश तिने बऱ्याच दिवसांनी बघितलेलं. त्याचा तिलाही आनंद होताच, पण सोबत खंतही होतीच. सुधा नित्याची अगदी बालपणापासूनची मैत्रीण, सोबत वाढलेल्या दोघी. पण इथं आल्यापासून तिला नित्याचं वेगळंच रूप दिसलेलं. ती कधी मनमिळाऊ, खोडकर होतीच, पण तिने कधी सुधाच्या पुढे कोणासोबत मैत्री केलेली नव्हती. काही वेळ बाहेरच बघून सुधाने खिडकी लावून घेतली. कुठे ठेवायच्यात पिशव्या, नित्याने विचारलं. इकडे आतमध्ये घेऊन ये, रेवतीने नित्याला बेडरूममध्ये इशारा केला. नित्याने आतमध्ये बेडवर हातातील पिशव्या ठेवल्या. रेवतीने तिथेच पिशव्या ठेवल्या. दोघीही खूपच थकलेल्या. सायंकाळ होऊन गेलेली. तुला चहा करते, रेवती बेडवरून उठत म्हणाली. नको काकू, चहा नको आता, दुपारी जेवण केले, अजून पोट गच्च आहे, नित्या बोलली. तसं परत रेवती तिथेच बसली. तिचंही शरीर दमून गेलेलं, पण तिच्या पुढे पडलेल्या पिशव्यांचा राडा बघून ती परत उठली आणि सगळ्या पिशव्या कपाटात ठेवू लागली. तेवढ्यात नित्याने अडवलं. काकू काय करताय? काय म्हणजे हे सगळं ठेवते की कपाटात, रेवती म्हणाली. नाही थांबा, त्याआधी नवीन घेतलेले ब्रेसियर्स ट्राय करा, नित्या म्हणाली. तसं रेवतीने चमकून तिच्याकडे बघितलं. आता, तिने विचारलं. हो मग कधी? मी करते परत रात्री, रेवती तिला म्हणाली. पण नित्याने तिचा हट्ट काही सोडला नाही. अथक प्रयत्न करूनही नित्या काही ऐकेना, म्हणून शेवटी रेवती ब्रेसियर ट्राय करायला तयार झाली. रेवतीच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव बघून नित्याला गुदगुल्या होत होत्या आणि तिला कौतुकही वाटत होतं. रेवतीने त्या पिशव्यामधील एक पिशवी उचलली आणि बाथरूममध्ये घेऊन गेली. रेवतीला मनातून खूपच आनंद झालेला, पण थोडी शरमही वाटत होती. याआधी तिच्यावर अशी वेळ आलेली नव्हती, म्हणूनच. आणि कदाचित नित्याही एवढ्या लवकर इथपर्यंत येईल असं तिला वाटलं नव्हतं. पण तिच्यासाठी हे उत्तमच झालेलं. पुढचा रस्ता मोकळा झालेला. आरशापुढे उभं राहत तिने पिशवीतून एक ब्रा बाहेर काढला. जाळीदार लाल रंगाचा ब्रा खरंच छान दिसत होता. चॉईस एकदम छान आहे नित्याची, त्याकडे बघत रेवती पुटपुटली. लगेच तिने अंगावरील साडीचा पदर बाजूला केला, पाठीमागे हात टाकून ब्लाऊजचे हुक काढले आणि अगदी अलगद तिने ब्लाऊज शरीरापासून दूर केला. आता आरशापुढे रेवती तिच्या जुन्या निळ्या रंगाच्या ब्रामध्ये उभी होती. परत मागे हात टाकून ती ब्राचे हुक काढणार तेवढ्यात ती एक क्षण थांबली. तिच्या डोक्यात एक विचार आला. नित्याला लुभावण्याची तिला एक संधी मिळाली होती आणि रेवती आलेल्या संधीला गमावणाऱ्यातली नक्कीच नव्हती. 15 मिनिटं होऊन गेली. नित्या बेडवर बसून रेवतीच्या बाहेर येण्याची वाट बघत होती. काकू काय झालं, नित्याने बाहेरूनच ओरडून विचारलं. अगं हे हुक अडकलं आहे आतमधून, रेवतीचा आवाज आला. येऊन काही मदत करायला? खूप वेळ झाल्याने नित्या तिला म्हणाली. नको थांब, थोडं बघते अजून, परत आतमधून तिचा आवाज आला. थांबा नाहीतर मीच येते, मला वाटतंय तुम्ही मुद्दाम उशीर करत आहात. नित्या उठली. आतमध्ये रेवती तिला नको म्हणत होती, पण तेवढ्यात नित्याने बाथरूमचा दरवाजा उघडला. निळ्या रंगाच्या ब्रा रेवतीच्या श्वेतरंगी त्वचेवर उठाळून दिसत होता. आतमध्ये कैद रेवतीचे उरोज बाहेरून अगदीच मखमली भासत होते. नित्या आतमध्ये आली आणि समोर रेवतीला अर्धनग्न बघून नित्या थोडी दबकली. खाली सोडलेला पदर तिने लगेच अंगावर घेतला. हे ते हुक निघत नाहीये, रेवती तिच्याकडे पाठ करून उभा राहत म्हणाली. नित्या थोडी पुढे आली. खरं तर नित्याची हालत रेवतीपेक्षा खराब झालेली. काळीज जोरजोरात धडधड करत होतं. रेवतीच्या उरोजांकडे बघून नित्याचा घसा कोरडा पडलेला, पण चेहऱ्यावर मात्र कोणताच भावना न आणता नित्याने रेवतीच्या ब्राचा उघडायला हात पुढे केला. रेवती चेहऱ्यावर मादक हास्य ठेवून आरशात सगळं काही बघत होती. नित्याने अलगद हुक उघडले, पण तिची नजर रेवतीच्या उरोजांवर खिळलेली. तिच्या नकळतच तिच्या मनात वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या. हुक उघडलं गेलं आणि पुढच्याच क्षणी ब्रामधून घट्ट कैद झालेले उरोज मोकळे झाले. उरोजांचा आकार पहिल्यापेक्षा मोठा झालेला. तसं नित्या भानावर आली. पण नित्या पुढे काही करणार तेवढ्यात रेवतीने मुद्दामून अंगावरील ब्रा खाली सोडला आणि नित्याच्या हृदयाचा ठोका चुकला. भरलेली छाती दोन्ही हातात नक्कीच मावणारी नव्हती. नित्याचे डोळे मोठे झाले. रेवतीने तिच्या मनातील तणाव बरोबर हेरला.
ब्रामधून दिसणारे ते उरोज नित्याच्या नजरेपुढे मोकळे झालेले. नित्या एकटक त्यांच्याकडे बघत होती. तिच्या कधी मनातही आलं नव्हतं की कुठल्या दुसऱ्या स्त्रीबद्दल तिच्या मनात हे विचार येतील. ही रेवतीच्या अप्सरासारख्या मादक शरीराची जादू म्हणा किंवा नित्याच्या दडलेल्या भावना. पण एवढं मात्र नक्की की नित्याच्या मनात रेवतीबद्दल तो एक विचार येऊन गेला. "ओ थँक्स नित्या." रेवती मुद्दामहून भान हरपलेल्या नित्याला भानावर आणत बोलली. "हो हो नित्या." एवढंच बोलली आणि घाईघाईत तिथून बाहेर पडली. बाहेर येताच नित्या वरमली. मनात नाही ते विचार आलेले. तिने सगळे विचार झटकले. काळीज अजूनही विजेच्या वेगाने धडधडत होतं. कपाळावर हलकेच घामाचे थेंब आलेले. का माझ्या मनात हे विचार येत आहेत? का? नित्या स्वतःशीच विचार करत होती. तिला काही समजेना. काहीच वेळात रेवती बाहेर आली. अंगावर तीच साडी आणि ब्लाऊज होता. ठीक बसला. बाहेर येत रेवती बोलली. नित्याने फक्त हसून प्रतिसाद दिला. नित्या आणि रेवती दोघीही एकमेकींच्या पुढे उभ्या होत्या. नित्याच्या मनात चलबिचल चाललेली, पण रेवती मात्र अगदी शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कसल्याही भावना नव्हत्या. जणू तिला हे दाखवून द्यायचं होतं की हे विचार फक्त नित्याच्याच मनात आहेत. ती नित्याला जाणवून देत होती की नित्याच्या मनात आलेले हे विचार म्हणजेच वासना आहे. वासना शरीराची, वासना त्या परमोच्च सुखाची. नित्या अगदी एकटक रेवतीच्या नजरेत बघत होती. जणू तिच्या नजरेत ती स्वतःला शोधतेय. शरीराच्या संवेदना वाढल्या जात होत्या. तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू जात होते. एक वेगळीच नशा तिच्या रक्तात संचारलेली. नित्याला त्या क्षणी समोर फक्त रेवती दिसत होती. बाकी काहीही नाही. नकळतच तिची पावले रेवतीच्या दिशेने पडायला चालू झाली. अगदी समोर येताच नित्या थांबली. तिलाही कळलं नव्हतं तिच्याकडून नक्की काय घडलंय. पण जे घडतंय ते तिला मात्र सुखावून जात होतं. आता रेवती नित्याच्या अगदी समोर होती. नित्याच्या श्वासाची गती दुप्पट झालेली. तिचा तिच्यावरील ताबा सुटलेला. मनात फक्त रेवतीचं उरलेलं शरीर नग्न बघण्याची जिज्ञासा होती. रेवतीला समजून आलेलं काय घडतंय ते. या वातावरणाचा परिणाम तिच्यावरही झालेला. तिच्या भावनांनी आता पेट घेतलेला. एवढा वेळ रेवती मुद्दामून सगळं काही करत होती, पण आता मात्र ती नित्याच्या मोहात वाहून जात होती. तिचीही तीच अवस्था होती जी नित्याची होती. नित्याने स्वतःची मान थोडी पुढे झुकवली. रेवतीने केव्हाच डोळे बंद केलेले. नित्याने स्वतःला अजून थोडं पुढे केलं. डोळे बंद होते, पण अचानक गरम श्वासांचा मारा ओठावर होताच रेवतीच्या अंगावर शहारे आले. नित्याचा तो गरम श्वास चेहऱ्यावर घेत रेवतीनेही स्वतःला पुढे केलं आणि तो क्षण आला. नित्याने तिचे ओठ अलगद रेवतीच्या ओठावर ठेवले आणि बस. तो स्पर्श होताच नित्याचं जणू रक्त सळसळलं. रेवतीही आता चेकाळली होती. तिने नित्याच्या कमरेत हात टाकला आणि तिला स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. तेवढ्यात नित्याने स्वतःचे ओठ पूर्णपणे रेवतीच्या स्वाधीन करून टाकले.